मित्रांनो नमस्कार. काल आमदार सुरेश धस यांचं एक वक्तव्य माझ्या ऐकण्यामध्ये आलं. परभणी येथे पोलीस कोठडीमध्ये ज्या दलित बांधवाचा मृत्यू झाला त्याच्याबद्दल एका भाषणामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना सुरेश धस असं म्हणाले की पोलिसांवरती गुन्हे दाखल करणं हे योग्य ठरणार नाही. ते एवढंच बोलून थांबले नाहीत, तर पुढे चालून ते असंही म्हणाले की नेहमीच संघर्षाचा मार्ग घेणं योग्य ठरणार नाही आणि माणसांनी मन मोठं ठेवून कधीकधी माफही केलं पाहिजे. त्यांनी खरं तर असं बोलायला नको होतं. मी त्यांच्या या बोलण्याचा जाहीर निषेध करतो. याचं कारण असं आहे की त्यांच्या या बोलण्याचा जो संबंध आहे तो सरळ मार्गी मसाजोग येथे जो संतोष देशमुख यांचा खून झाला किंवा त्यांचा जो मृत्यू झाला, ज्या निर्दयीपणाने त्यांना मारलं गेलं, त्याच्याबद्दल सुरेश धस यांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्या त्यांच्या भूमिकेशी कालच्या या वक्तव्याचा सरळ संबंध जोडला जातोय. म्हणजे एकीकडं झालेल्या मृत्यूला तुम्ही इतका आक्रमकपणे हाताळता, त्याच्याबद्दल लावून धरता विषय, आणि दुसरीकडे ज्यावेळेस एका दलित बांधवाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला त्याच्याबद्दल बोलताना मात्र तुम्ही सहानुभूतीची भूमिका मांडता. गुन्हे दाखल करणं योग्य ठरणार नाही म्हणता, संघर्षाचा मार्ग घेणं योग्य ठरणार नाही म्हणता, मन मोठं ठेवून माफ केलं पाहिजे असं म्हणता. तर मग समाज माध्यमामध्ये सार्वजनिक ठिकाणी मग त्यांच्या या भाषणाबद्दल अशी चर्चा सुरू झाली की मग हेच नियम तुम्ही मध्ये जो संतोष देशमुख यांचा खून झाला त्याच्याबद्दल का नाही लावत. म्हणजे एकीकडे एक भूमिका घ्यायची, दुसरीकडे दुसरी भूमिका घ्यायची, अशा पद्धतीची दुपट्टी भूमिका आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका ज्या सुरेश धस यांनी घेतल्या त्याच्याबद्दल समाजामध्ये आणि समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे आणि सुरेश धस यांच्या परभणीबद्दल घेतलेल्या वक्तव्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये निषेध होतोय. एक प्रकारे अशा पद्धतीने वक्तव्य करून सुरेश धस स्वतःच्या संतोष देशमुख यांच्या भूमिकेला कमजोर करतायत असं चित्र आता समोर यायला लागलेलं आहे. काय होतं की जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या प्रसंगामध्ये सोयीनुसार मांडायला सुरू करता तेव्हा तुम्ही जे एक विषय, एक प्रकरण अतिशय धसानी तुम्ही लावून धरलेलं आहे ते कमजोर पडायला सुरू होतं, त्याच्याकडचं लक्ष हे विचलित व्हायला सुरू होतं, दुसरीकडे लक्ष जायला सुरू होतं. कदाचित त्यांच्या म्हणण्याचा उद्देश किंवा हेतू किंवा त्याचा मतितार्थ असाही असेल की मृत्यू अशा पद्धतीने जेव्हा होतात तेव्हा दोन त्याच्यामध्ये प्रकार असतात. एक असतं की अनावधानाने मृत्यू होणं आणि एक असतं की ठरवून जाणून बुजून एखाद्याला मारणं. दोन्हीकडेही मृत्यू झाला आहे, दोन्हीकडे माणसं मेली आहेत. पण संतोष देशमुख यांच्या बाबतीत काय आहे की बदला घ्यायच्या वृत्तीने ठरवून जाणून बुजून क्रूरपणे अतिशय निर्घुणपणे त्यांची हत्या केली गेली, त्याचे व्हिडिओ काढले गेले, ते व्हिडिओ जे कोणी लोक होते त्यांना दाखवले गेले आणि त्या दलित बांधवाचा जो पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूमध्ये पोलिसांनी त्याला मारलं का म्हणजे अनावधानाने त्याचा मृत्यू झाला याच्याबद्दलची स्पष्टता नाही आहे. आणि त्याच्यामुळे सुरेश धस यांना असं वाटत असेल की पोलिसांनी याच्यामध्ये जाणून बुजून मुद्दामून काहीतरी बदला घ्यायच्या वृत्तीने असं काही केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल सहानुभूती ठेवावी. पण याही परिस्थितीमध्ये सुरेश धस यांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. कदाचित त्यांचे जे आका आहेत सुरेश धस यांचे, देवेंद्र फडणवीस, आता काल परवा आष्टीच्या सभेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडून हे सिद्ध केलं की त्यांचे आका कोण आहेत. सुरेश धस मसाजोगच्या प्रकरणामध्ये आका म्हणतात, आकाचे आका म्हणतात. मग आता ज्या पद्धतीने सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले त्याच्यानंतर असाही प्रश्न माझ्यासारख्या माणसाच्या मनात पडतो की जर वाल्मिक कराडांना आका असतील असं तुमचं म्हणणं असेल तर मग तुम्हालाही आका आहे ते तुम्ही स्वतःच पाया पडून काल सिद्ध केलं. तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये अगदी हात जोडून नमस्कार करून सुद्धा बसू शकला असतात. तुम्हाला एवढं वाकून त्यांना नमस्कार करण्याची आवश्यकता नव्हती. हां, देवेंद्र फडणवीस जर ज्येष्ठ असले असते तुमच्यापेक्षा वयाने, अगदी शरद पवार साहेबांसारखं एखादं व्यक्तिमत्व असलं असतं किंवा नितीन गडकरींसारखं एखादं व्यक्तिमत्व असलं असतं आणि तुम्ही त्यांच्या पाया पडला असता तर एखाद्या वेळेस लोकांना काही वाटलं नसतं. पण सुरेश धस साहेब, खरं सांगू का, तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडला ना ते बघून खरंच अनेकांना किळस आली. म्हणजे असं वाटलं लोकांना की काय आवश्यकता नाही. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी तुम्ही एकाच वयाचे असाल, समवयस्क असाल, कारण कदाचित देवेंद्र फडणवीस एखाद्या 2 वर्षांनी तुमच्यापेक्षा लहान पण असतील, परंतु मला असं वाटतं की तुम्ही राजकीय फायद्यासाठी किंवा कुणाचा तरी आशीर्वाद आपल्यावरती असावा यासाठी त्यांना प्लीज करताय, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, त्यांना त्यांची कृपा स्वतःवरती राहावी अशा पद्धतीचं तुमचं हे वागणं त्या दिवशीच्या पाया पडण्यामधनं आम्हाला सगळ्यांना दिसलं. आवश्यकता नव्हती.
माणूस 2 हात जोडून नम्रतेने सुद्धा नमस्कार करून बसू शकतो, ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून. पण अगदी पाया पडणं वगैरे म्हणजे थोडंसं जास्तच झालं. यासुद्धा प्रकरणामध्ये पोलीस दोषी आहेत. परभणीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत आणि पोलीस हे गृह खात्याशी संबंधित असतं, ते आपल्याला माहिती आहे. आणि गृह खात्याचे बॉस कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्याच्यामुळे गृह खात्याला, त्या गृह खात्याच्या पोलीस यंत्रणेला वाचवण्याचा प्रयत्न, त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न कुठंतरी सुरेश धस करतायत असं वाटतं. आणि त्यातनं एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना परत एकदा खुश करण्याचा प्रयत्न सुरेश धस करतायत असं वाटतं. कुठलं जरी कारण असेल, जसं मी आपल्याला म्हणालो की मसाजोगच्या संतोष देशमुख यांना ठरवून बदला घेण्याच्या वृत्तीने निर्घुणपणे मारलं गेलं आणि परभणीमध्ये ज्या दलित बांधवाचा मृत्यू झाला त्याच्या बाबतीत असं म्हणणं थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल की त्याला ठरवून किंवा बदला घ्यायच्या वृत्तीने मारलं गेलं. त्यांचा मृत्यू झाला, पोलीस कोठडीत झाला, हे सत्य आहे. आणि त्या दृष्टीने जरी सुरेश धस बोलत असले तरी हे बोलणं योग्य नाही. कारण यंत्रणा आहे, कायदा आहे, त्याचं पोस्टमार्टम त्या दलित बांधवाचं झालं असेल, त्याचे रिपोर्ट्स असतील, कायदा आपली बाजू घेईल. परंतु तुम्ही पोलिसांची बाजू घेणं हे योग्य ठरणारं नाही आहे. कायद्याच्या नुसार जर पोलिसांवरती गुन्हे दाखल व्हायचे असतील तर ते व्हावेत, त्यांना शिक्षा व्हायची असेल तर ती व्हावी. तुम्ही कोण ठरवणार आहे की बरं, जेव्हा त्या दलित बांधवाचा मृत्यू त्या पोलीस कोठडीत झाला तुम्ही पण तिथे नव्हता, मग तुम्ही एवढं सहानुभूतीने त्यांच्याबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्ही उलट असं म्हणलं पाहिजे की जोपर्यंत या तपासाचा छडा लागणार नाही, या तपासाला निष्कर्षापर्यंत जोपर्यंत तपास जाणार नाही, तोपर्यंत संबंधित पोलिसांना पोलीस सेवेमध्ये न ठेवता त्यांना सस्पेंड करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी, त्यांचं निलंबन करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी खरं तर तुम्ही करायला पाहिजे होती. तर मग हे तुमचं बोलणं संयुक्तिक ठरलं असतं. आपण जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये भूमिका घेतो, आग्रही राहतो, एखाद्या आपण सत्याची बाजू मांडतोय, सत्याच्या बाजूने लढतोय, अन्यायाच्या विरोधात लढतोय, अशा पद्धतीच्या वेळेस आपण भूमिका मांडतो, तेव्हा मग जिथं जिथं म्हणून अन्याय होतो, जिथं जिथं म्हणून असत्याची बाजू असते, त्या प्रत्येक ठिकाणी आपण सारख्याच भूमिका घेऊन त्याच्या विरोधामध्ये उभं राहायला पाहिजे. एकीकडे विरोधात उभं राहायचं, दुसरीकडे सहानुभूतीची भूमिका घ्यायची. असं जेव्हा माणसं करायला सुरू करतात तेव्हा त्यांची विश्वासार्हता रसातळाला जाते आणि संपते. तसंच काहीचं सुरेश धस यांचं या भूमिकेच्या बाबतीत होत आहे. मग समाजाला असंही वाटू शकतं की संतोष देशमुख मराठा होते, तुमच्या जातीचे होते, तुमच्या समाजाचे होते, म्हणून तुम्ही त्यांच्याबाबतीत अशी भूमिका घेताय. हा दलित होता म्हणून तुम्ही ह्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांच्या बाजूने उभे राहताय. समाजाला असंही वाटू शकतं. आणि जर समाजाला असं वाटत असेल तर ते चुकीचंही नाही. तुम्ही दोन्हीकडेही न्यायाच्या भूमिकेने वागलं पाहिजे. आता जसं संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये तुम्ही म्हणताय की फाशी झाली पाहिजे, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, मग तसंच तिथंही म्हणा ना की गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अटक झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे पोलिसांना, हे म्हणा ना तुम्ही. परंतु तिथं पोलीस यंत्रणेचे जे आका आहेत ते तुमचेही आका आहेत. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. तिथं मात्र त्यांच्या विभागाच्या बाजूने तुम्ही बोलताय. त्या ठिकाणी बोलताना तुम्ही असंही हे वक्तव्य केलं की पोलीस विभागाने किंवा गृह खात्याने त्यांची कान उघडणी केली आणि म्हणून आता आपण संघर्षाची भूमिका नाही घेतली पाहिजे. तसंच इथंही लोक असं म्हणू शकतात की तुम्ही पण ते आंधळे वगैरे जे काही वाल्मिक कराड आहेत त्यांची कान उघडणी केली पाहिजे आणि संघर्षाची भूमिका नाही घेतली पाहिजे. इथं तुम्ही टोकाचा संघर्ष करणार, इथं तुम्ही मन मोठं ठेवून माफ करण्याची भाषा नाही करणार आणि तिकडे मात्र तशी भाषा करणार. ही दुपट्टी भूमिका सुरेश धस यांनी घेणं योग्य नाही. समाज अगोदरच मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलनाचं जे आता स्वरूप झालेलं आहे, ज्या पद्धतीने ते वाशेहून परत आले आणि त्याच्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण म्हणा, मराठा समाजाची आक्रमक भूमिका म्हणा किंवा अगदी मराठा समाजाचं अस्तित्वसुद्धा म्हणा, ते पणाला लागलं. त्याच्यानंतर तुम्ही जी भूमिका घेतली मसाजोगच्या बाबतीमध्ये, त्याच्यामुळे परत एकदा मी मराठा समाज म्हणून या ठिकाणी म्हणणार नाही, परंतु समाजच पूर्णपणाने, माझ्यासारखा सुद्धा व्यक्ती तुमचं कौतुक करत होता, तुमच्या पाठीशी उभा राहत होता. एक कुणीतरी माणूस खरी भूमिका घेऊन अगदी हुशारीने, अगदी वाक्चातुर्याने, अतिशय चांगल्या पद्धतीने एक प्रकरण लावून धरतोय असं आम्ही सगळेजण तुमचं कौतुक करत होतो. आता त्या एका विषयातनं आम्ही कसे तरी सावरतोय आणि तुमच्याकडे आम्ही आशेने पाहत होतो. आणि तुम्हीसुद्धा जर अशा पद्धतीच्या दुपट्टी भूमिका घेणार असाल तर मग परत एकदा आमची निराशा होण्याची वेळ आणि समाजाची निराशा होण्याची वेळ तुमच्या या अशा वक्तव्यामुळे येत आहे. खरंच सांगतो सुरेश धस साहेब, तुमचं चुकलं. अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही करायला नाही पाहिजे होतं. समाजाला आशेला लावून नंतर दुपट्टी भूमिका घेणं आणि वेगळ्या पद्धतीने वागणं हे अरविंद केजरीवालनी केलं, हे अण्णा हजारेंनी केलं,
काही प्रमाणात का असेना, पण वाशीहून परत येणं हे मनोज जरांगे पाटील यांचं चुकलंच. तसंच आत्तासुद्धा तुमचं मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये आग्रही भूमिका घेतल्याच्यानंतर परभणीच्या दलित बांधवाच्या बाबतीमध्ये अशी सहानुभूतीची भूमिका घेणं हे तुमचं पण चुकलंच. समाजाला आशेला लावून त्याला अशा पद्धतीने निराशेच्या गर्तेमध्ये किंवा संशयाच्या भोवऱ्यामध्ये परत नेऊन सोडणं हे खरंच सुरेश दस साहेब तुमचं चुकलंच.